वर्धा में पूर्व विधायक सुरेश देशमुख के 75वें जन्मदिन के अवसर पर एक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में शरद पवार और अजित पवार गुट के विधायक राजेंद्र शिंगने एक ही मंच पर मौजूद थे। इस दौरान राजेंद्र शिंगने ने मीडिया से बात करते हुए एक सनसनीखेज बयान दिया है। शिंगने ने कहा कि मैं बैंक के परेशानियों के चलते अजित दादा के साथ गया, लेकिन निश्चित रूप से मेरे लिए शरद पवार हमेशा आदरणीय रहेंगे। शिंगने के इस बयान से राजनीतिक गलियारों में चर्चाओं का बाजार गर्म हो गया है। नाही, आज सुरेश भाऊंच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या समितीमध्ये होतो आणि त्या कारणामुळे मी या कार्यक्रमाला हजर होतो। आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो। काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही। मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही। आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते, एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार।